नागपुर में आपली बस सेवा के चालक और कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर मोर भवन डिपो पर काम बंद आंदोलन किया। आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि लंबे समय से मांग उठाने के बावजूद नागपुर महानगर पालिका और बस ऑपरेटर ने उनकी समस्याओं का समाधान नहीं किया। कर्मचारियों का कहना है कि उन्हें लगातार मानसिक और आर्थिक प्रताड़ना का सामना करना पड़ रहा था। इस विरोध के चलते मोर भवन, हिंगना और वाटोड़ा डिपो के चालक और कर्मचारी एकजुट हुए थे और बस सेवाएं बंद रखने का प्रदर्शन किया, जिससे आपली बस सेवा प्रभावित हुई थी। प्रदर्शन के दौरान शिवसेना नेता नितिन तिवारी और परिवहन समिति सदस्य शैलेश पांडे ने भी कर्मचारियों का साथ दिया। वहीं कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस भी मौके पर तैनात रही। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी थी कि यदि उनकी मांगों पर जल्द निर्णय नहीं लिया गया तो वे भविष्य में फिर से आंदोलन करेंगे। माझं नाव पायल देवगडे आहे। मी येत्या 4 वर्ष झाले इथे वाहक पदावर कार्यरत आहे हिंगणा डेपोमध्ये। आजची 15 तारीख असून आमच्या खात्यामध्ये सकाळपासून आतापर्यंत आमच्या खात्यामध्ये पगार जमा झालेला नव्हता। सगळ्या कंडक्टरांनी, ड्रायव्हरांनी आणि मेंटेनन्स स्टाफनी संप पुकारला। त्याच्यामुळे आजची 15 तारीख असल्यावर आज आम्हाला आमचा पगार मिळालेला आहे। नंतर आतापर्यंत आम्हाला आमचा पगार मिळालेला नव्हता आणि हे एका महिन्याचा प्रश्न असून हा हर महिन्याचा प्रश्न आहे। हे लोक फक्त आम्हाला दिलासा देतात की 1 ते 10 तारखेच्या मध्ये तुमच्या खात्यामध्ये पगार जमा होईल, पण पगार जमा कधी होईल? तुम्ही लागू तर करा, तेव्हा जमा होईल ना। आम्ही प्रत्येक महिन्याला स्ट्राईकवर उतरावं का? पॅसेंजरांना असा त्रास द्यावं का? आम्हाला 26 ड्युट्या मिळत नाही, 26 ड्युट्या मिळत नाही म्हणून आम्ही स्ट्राईक उभारली आहे। मागच्या वर्षी जो बोनस भेटला होता त्या बोनसचे पैसे ते एका वर्षानंतर आता कापून राहिले। मग इतके दिवस का ते लोक झोपले होते का? पीएलची लिस्ट अगोदर लावायला पाहिजे होती। अर्ध्या लोकांना पीएल मिळाला, अर्ध्या लोकांना पीएल मिळाला नाही। 1 महिना एचआरए दिला, स्ट्राईक झाली होती मागच्या वर्षी स्ट्राईक झाल्यापासून 1 महिना एचआरए दिला आणि 1 महिना एचआरए देऊन बी त्याचे नाही का पैसे नाही का डबल मध्ये कापले या लोकांनी। काऊन कापले? जेव्हा द्यायचंच नव्हतं तर मग द्यायलाच नव्हतं पाहिजे, त्याला तुम्ही कापायला नव्हतं पाहिजे। कंडक्टर इथं 26 ड्युट्यासाठी येऊन बसतो डेपोमध्ये। कंडक्टर इथं 26 ड्युट्यासाठी डेपोमध्ये येते, पण कंडक्टरला प्रत्येक महिन्याला 26 ड्युटी मिळत नाही। कोणत्याही कंडक्टरला तुम्ही विचारून घ्या, 26 ड्युटी मिळत नाही। कारण की नाही का त्यांना फक्त 20 किंवा 22 एवढ्याच ड्युट्या मिळते। 26 ड्युट्याचा आमचा हक्क आहे ना, मग 26 ड्युट्या आम्हाला मिळत का बरं नाही? त्याच्यामुळे आम्ही बोनस मध्ये पीएल मध्ये नाही का बसत नाही। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, जर कोणता पॅसेंजर जर आम्हाला नाही का काही कमी जास्त बोलत असेल आणि त्याच्या विरोधात जर आमचं नाही का आम्ही जर त्या पॅसेंजरला काही कमी जास्त बोललो तर एनएमसी पॅसेंजरची ऐकून घेते, कंडक्टर वाहकाची आणि ड्रायव्हरची कधीच ऐकून घेत नाही। कारवाई कोणावर होते? ड्रायव्हर होते। जर कोणता पॅसेंजर कंडक्टरचा कॉलर पकडत आहे तर त्याला पण नाही का आपली बाजू घ्यायचा हक्क आहे ना? नाही आहे का? नाही नसेल तर तुम्ही बोला, पण कंडक्टरला जेव्हा आपली हक्क घ्यायचा बाजू घ्यायचा हक्क आहे तर मग कंडक्टरवर कारवाई का बरं होते? माझं म्हणणं असं आहे की जर पॅसेंजरची कंप्लेंट येत असाल तर तुम्ही पॅसेंजरला एनएमसी मध्ये बोलवा, कंडक्टरला पण बोलवा आणि जे काही प्रश्न आहे ते आपापसात सॉर्ट आउट करा। मागं आमच्या नाही का ट्रेनिंग होती महानगरपालिकेमध्ये, हा प्रश्न मी तेव्हा पण मांडला होता, पण हा प्रश्नाचं उत्तर कधी पण आतापर्यंत सॉर्ट आउट झालेलं नाही। एका चलो आले आतापर्यंत आमच्या या प्रश्नाचं सॉर्ट आउट करून नाही राहिले।